Good morning, Jai Shivrai, Jai Shambhuraje. Wait a minute. Today we are going this side, not this side, because this side is a Palki Marg. This side not a Palki Marg. So this side is a only डोंगर दर्या कापार. आता लवकर जाऊया आणि संध्याकाळी लवकर पाठीमागे येऊया म्हणजे यवतला जायला आपल्याला. काय विषय काय माहिती का, इकडं जर गेलं ना तर आज पालखी मार्ग आहे. म्हणजे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची आणि श्री संत तुकाराम महाराजांची पालखी चाललेली आहे पंढरपूरला. त्याच्यामुळं काय झालेलं आहे, सगळीकडं इकडचे रस्ते वगैरे ब्लॉक केलेले आहेत आणि इकडचा रस्ता थोडासा मोकळे आहेत आज. इकडं म्हणजे जो नारायणगाव, मनसर, अजून कोणतं म्हणतात ते तिकडचा परिसर. तर आपण तिकडं जाऊया. काय करूया, आता सकाळचं सगळं उरकलं आहे आणि उरकून निघालो आहे. हे पाठीमागं कोणतरी ना जांभळ्या देत आहे गाडीवरती बसून. कोण आहे ते पोरगं, कोण आहे? हां, कोण आहे, कोण आहे हा वाघ्या, कोण आहे? हां, इया कसं आहे बघा हे का. काय होतं, पावसा येते ना, इचू काटा, त्याच्यामुळे ना ह्याला संघ नेत नाही. ह्याला ना आपल्या इकडच्या किल्ल्यावरती आता नेऊ आपण. तोरणा, राजगड किंवा सिंहगड, तिकडे ज्यावेळेस जाईन ना आपण त्यावेळेस याला नेऊ. आता जरा थोडासा इकडचा डोंगराचा परिसर निवडला आणि हे येडं हे शंभड्या शंभड्या हो वर बघ की. चिमू चिमू बघ कोणाले वर बघ की, कोणाले चिमड्या चिमड्या हो. त्याला असं म्हणून नाही जमणार. त्याला उंदीर म्हणलं ना, उंदीर मग लगेच जागवतो. चिमे तो उंदीर, थुक थुक तुझे उंदीर थुक थुक तू इकडं बघ. दिसला का कुठे चिमे, कुठे उंदीर? चिमे उंदीर कुठे? थुक थुक चिमे उंदीर. हे चिम्या, तुला अजून गमत सांग का, बोक्याला बोक्या ओक चिम्या, ओक बोक्या इथं. हे बोक्याला पकड, इथं बोक्या आहे तुझ्या तर. आता हां थांब, जाऊ नको कुठं. काय करतो रे? तुला काय मारतो का रे मी लगेच? एवढं काय घाबरतो रे? एवढं काय घाबरतो रे चिपडी? हो ते शेंबड्या. काय करतो तू? असा असा बस, जरा असा असा बस, हल्लो नको. शेंबड्या कसं आहे पिल्ल्या, बघितलं का? हे थांब ना, ढकलून दि नाही तुला. चल. ही कशी शेंडी आली वरती, बघितली का केसाची. जरा मस्तपैकी ना निघूया आता. ऑलरेडी काय आहे बघा, हे दरवेळेस सारखं 9 वाजलेत. चला तर जरा निघूया आपला प्रवासाला. हे गाडीतलं आहे ना, हे काढायचं राहिले आपलं, काय म्हणतात ते, सनशेड वगैरे. तर पहिली बॅग ठेवूया. चला आता निघूया. परिसर कसला भारी झाला यार, वातावरण आज छान झालं आहे खरंच. गाडीतली ना हवा चेक करायची राहिली यार, हवा चेक करायला पाहिजे होती. चला आता कुठं तरी थांबून ना हवा चेक करूया एकदा. चलो घूमने चलते. आता काय आलंय, चला आता आपला मस्तपैकी प्रवास चालू झालाय. आपला पण इकडचा म्हणजे जो नारायणगावचा तिकडचा परिसर आहे तो निवडलाय. तर तिकडे जायचं आहे आपल्याला. तर त्या दृष्टीनं आता इकडनं मला वाटतं चौक फुल्यावरती जायला जागा आहे की नाही पाहायला लागेल, कारण तिकडच्या रस्त्याचं काम चाललं होतं. चला तर परत एकदा ना तुम्हाला हे म्हणून नाही का, म्हणजे हे म्हणजे काय की परिसर पहा किती चांगला आहे, किती हे सांगून सांगून बोर करणार नाही. कारण की मी पाठीमागच्या व्हिडिओ एडिट करताना पाहिलं, मी सारखंच म्हणायचो काय यार नाथखोळा लय भारी परिसर आहे, लय भारी परिसर आहे नाथखोळा. पण हे मी चेक केलं का, मी बऱ्याच वेळा हेच वाक्य म्हटलं होतं. पण त्या दृष्टीने मी आता सारखं सारखं असं म्हणून तुम्हाला बोर करणार नाही. कारण की खरोखर पाठीमागचं म्हणजे बाहेरचा जो परिसर ना
तो खरंच एक नंबर आहे. त्यामुळं चला आता जाऊया डायरेक्ट. आता मला वाटतं डायरेक्ट पाबळपर्यंत जाऊया. पाबळपर्यंत काही व्हिडिओ रेकॉर्ड करत नाही, काय नाही. पाबळच्या पुढे गेल्यावरती मग आपण व्हिडिओ रेकॉर्डिंग करूया. A few minutes later. चला तर काय आलंय, नेमका सूर्य आहे ना तो माझ्या उजव्या बाजूने असल्यामुळे ना सगळं डोळ्यावरती चमकतोय. समोरून गाडी आली, त्यांना जागा नाही बसायला. हळूहळू घेऊया. मला काय सांगायचं, आपण आता पाबळमध्ये आलोय. येताना जरा एका ठिकाणी CNG भरला, शिक्रापूरचा नाही का तो अलीकडचा पंप आहे तिथं. आता थोडासा आवाज येईल व्यवस्थित. तर काय केलं तर CNG भरला आणि आपण इथं पाबळमध्ये आलो. तर हा जो रस्ता जातो ना उजवीकडे, हा डायरेक्ट शिक्रापूरला जातो. आणि इथून पुढं आपला हा पाबळचा रस्ता. म्हणजे इथून पाबळवरून पुढं म्हणजे लोणी धामणी इकडं बरेच मी 2-3 ठिकाणी जाता येतं असं. तर चला आता काय करूया. ते एक सांगायचं राहिलं. सांगायचं असं होतं की आज फिरता यावं या दृष्टीनं आपण काय केलं, काल शनिवार, परवा दिवशी शुक्रवार, या 2-3 दिवसात आहे ना प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन ते SIRचं काम चाललंय. म्हणजे वोटर ID आहेत ना त्या संदर्भातलं. तर त्यासाठी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन 2 दिवस खूप काम केलं. म्हणजे सकाळ, दुपार, संध्याकाळ असं नाही का, आपण जसा वेळ भेटेल ना असं प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन ते काम पूर्ण केलं. पण आता आज रविवार, हे काय झालं, हे कंपनीने थोडंसं जरा आहे ना माझं बऱ्यापैकी मूड हाफ केला आहे. आपण मराठी म्हणतो, आपण मराठीत नाही, जे आपण गावरान किंवा खेडेगाव जसं म्हणतो ना की काय राव त्याचं खरं आहे, त्यांनी लय मूड हाफ केला असं. तर मग असं ह्या कंबरदुखीने माझा ना मूड हाफ केला आहे. फिरण्याचं वगैरे होतंय सगळं, पण काय आता हे सगळ्या गोंधळात जाऊ दे. चला आता जास्त काही हे सांगत बसण्यापेक्षा आहे ना, A few minutes later. चला आपण आता ना लोणी धामणी झालो आणि दरवेळेसच्या प्रमाणं आपण हे इकडे पारगाव शिंगणे काय आहे तिकडे चाललो आहे. ते पाठीमागच्या वेळेस ते लाखनगाव तो तिकडचा रस्ता होता ना, तुम्ही पाहिला होता, त्या रस्त्याने जा. मी तिकडे येताना त्या रस्त्याने आलतो. चला जाऊया. आता समोर मी मगापासून जे बऱ्याच वेळ झालं तुम्हाला दाखवलं असं म्हणत होतो, पण काय आलं, ही गाणी इतकी भारी लागली होती ना, ही गाणी ऐकण्यातच बराच वेळ गेला. त्यामुळं आता आहे ना समोरचा परिसर पाहिला ना तुम्ही, एक नंबर झाला आहे खरंच. म्हणजे खरंच हिरवागार निसर्ग पाहायचा असेल ना तर इकडे खरंच नाही म्हणजे एक नंबर, खरंच छान परिसर आहे. हे जे वाक्य आहे ना हे आपोआप म्हणजे आपसुकपणे येतात तोंडातून डायरेक्ट, कारण हायच तसा इतका एक छान परिसर इथं. कसा आहे समोरचा परिसर खरं ना. आता जो पाऊस पडला नाही, या पावसाने सगळं हिरवगार करून टाकलंय. साईडचं पण इकडं कसं दिसतंय, एकदम एक नंबर परिसर. कसं आहे ना, हिरवीगार चादर जी पसरली म्हणतो ना तसं झालंय सगळीकडं. समोर बघितलं का, सगळा कसा मोकळा मोकळा परिसर दिसतोय. आपल्या खेडेगावातलं हीच तर खरी गंमत असते आहे का नाही. सगळा परिसर कसा एकदम मोकळा दिसतो. शहरामध्ये बिल्डिंग असतात, त्यामुळं थोडंसं अशा वातावरणात एकदम भारी वाटतं. चला जाऊ दे, आता काय आहे इकडं जास्त काही करण्यापेक्षा चला आपला आता मस्तपैकी पुढचा प्रवास करूया. चला पुन्हा एकदा बोर्ड लागला आहे, नारायणगाव, लेण्याद्री, ओझर. तर चला आता इथून नारायणगावचा बोर्ड लागला, याचा अर्थ नारायणगावमध्ये आपण जाणार. आता नारायणगावमध्ये गेल्यावर ठरूया परत पुढं कुठं जायचं आहे, कारण की तिथपर्यंतचा प्रवास माहिती, तिथून पुढचा प्रवास मग ठरवूया कुठं जायचं आहे. हा जो निसर्ग आहे याचा तुम्ही आनंद घ्या. सरळ गेलं तर मनसरला, उजवीकडे वळालं तर नारायणगावला.
ओके. चला आता मला वाटतं नागापूर वलती फाटा तिथं आपण आलोय. इथे मला जरा ना थोडं विचित्र विचित्र नाही म्हणता यायचं, पण ते जरा वेगळंच काहीतरी दिसलंय. ते काय आहे बरं, काय कळना मला. कारण की याची चकती काय म्हणतात हे तर नाही आहे ते, म्हणजे काय म्हणतात आपलं पवन चक्की तर नाही दिसत बरं का, पण वेगळंच काहीतरी. काय बरं आहे, कसली अशी उलटी छत्री अडकवलेली आहे. चला जाऊया आता डायरेक्ट नारायणगावमध्ये जाऊ आणि तिथून मग पुढचा प्रवास ठरवूया. चला आपण आता पुन्हा एकदा जे आपण जिथपर्यंत ठरवतो तिथपर्यंत आलोय. हाच तो पूल, म्हणजे येथूनच आपल्याला उजवीकडे जायचं की डावीकडे जायचं हे आपण ठरवतो. तर आता हे ठरवताना आता कुठं जायचं, इथे काय गाद्यान ते झोपण आहे राव, अडकवायला घ्यायचं कुठं आपल्याला, नको. बरं कुठं जायचं आता, ABCDEFGHI. ओके, याचा अर्थ सरळ. आपण काय करू, सरळ जाऊया. चला इकडं पाठीमागच्या आपण इथून वळून तिकडे गेलो तुम्हाला वाटतं. चला सरळ जाऊ आता. आणि इथं थांबा, आता थोडंसं गाडी साईडला लावतो आणि एखादं लोकेशन शोधतो जवळचं कुठं. अरे इकडं डोंगर पण लय भारी यार, पाहिलं का इकडं पाठीमागं पण आहे. आता इथून पुढं काय नाही यार, इथून पुढं आता इथून पुढचा विषय नाही. इथून पुढं आता आपण ठरवूया कुठं जायचं ते. आणि खरी गंमत इथून पुढे आहे, कारण इथपर्यंतचा प्रवास काय नाही, इथपर्यंतचा प्रवास रमत गमत रडत कडत होतो. पण खरी गंमत इथून पुढे, इथून पुढं कुठं जायचं ना हे आपण आता ठरवूया. आता लोकेशन लावूया, पाहू इथं आसपास कुठं काय आहे का. कारण लेण्याद्री, ओझर, शिवनेरी हे सर्व आपलं झालेलं आहे. तर आता इथून पुढं कुठं जायचं आणि काय करायचं ते आपण ठरवूया. साईडला गाडी लावते जरा, मला झाडाखाली, ह्या झाडाखाली गाडी लावतो पुढल्या, ह्या होगा ह्या होगा ह्या झाडाखाली. 2 मिनटं. तर चला आता काय केलंय, मी इथून एक लोकेशन शोधलंय. ते लोकेशन काय माहिती आहे का, इथे ना हडसर किल्ला दिसतोय मला. हडसर किल्ल्यावरती जातानाचा पुढचा प्रवास तुम्हाला मी दाखवतो. मॅप लावलाय आता, मॅप लावून निघालोय. त्यामुळे आता काही विषय नाही, इथपर्यंत तर ठीक, काय नाही इथपर्यंत ठीक वाटतं. इथून पुढचंच थोडंसं जरा अनोळखी ठिकाणचा प्रवास वाटतो. तर चला आता मला वाटतं नदी आहे, ठीक आहे चालेल. आता असू द्या, जे काय असेल ते पाहू आणि निघूया. थोडं तुम्हाला समोरचा परिसर दाखवतो मी. मला वाटतं हां, पाठीमागच्या वेळेस आपण आलो होतो ह्याच रोडने आलो होतो, पण तिकडच्या बाजूने येऊन परत इथं मी आलो होतो वाटतं काहीतरी. इथं ते गर्दी असते जरा, इथं गाड्या वळतात ना त्याच्यामुळं. मला वाटतं हां पाठीमागच्या वेळेस पाहिलं तिथं कुठेतरी ना बस स्टॉप आहे, बस स्टॉप. चला पाहुणे लय कणत कुदत चाललेत पाहुणं काय पटापटा चलानाच व्हायचं. जागा देत नाही आणि चालले बघा कुठं नाही का, म्हणजे अख्खा रस्ता गुंतून धरलाय याचे. तर आता याचे का, तर हे एक पुढं असं आडवालंय. परत काय ना कुठं जायचं हेच कळत नाही, काही सांगत नाही, काय नाही, कसं वाकडं तिकडे चालतं. चला आता हे ट्रॅफिकमधून निघूया, मग फोन व्हिडिओ चालू करतो परत. चला आता इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. किल्ले शिवनेरी 19 किलोमीटर. तर इथून चला आता लेफ्ट घेऊया. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरी शिवजन्मभूमी.
चला आता समोर बोर्ड आलाय नारायणगाव जुन्नर भीमाशंकर माळशेज. तर आपल्याला जायचंय कुठं? भीमाशंकर माळशेज. इथून राईटला आहे, आपण राईटला वळूया. इथून समोरून पण रस्ता होता बरं का, पण बहुतेक मी थोडंसं आहे ना विसरलो तो. तर चला जाऊ द्या. आता घेऊया वळण इकडं. एक नंबर. इथं काय काय आले पाहता बोर्ड बरं का. किल्ले शिवनेरी, श्री क्षेत्र भीमाशंकर, नंतर न कल्याण, नाणेघाट, माळशेज, या रोडला ते सगळं हे का नाही. तर चला आता मस्तपैकी प्रवास आणि त्याचा आनंद घेऊया. चला आता समोर भव्य अशी कमान आलेली आहे. श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार जुन्नर. कसं आहे समोर पहा यार, अंगावरती काटा येतो हे पाहून सुद्धा. खरंच इतकं भारी. अशीच त्यांना पाऊस यायला पाहिजे आता. खरं ना, पावसाने 2-3 दिवस आला आणि त्यानंतर परत 2-3 दिवस झाले. जो गेलाय तो परत डोक्यालाच नाही आला. छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेलं हे शिवनेरी किल्ला. हा बरोबर, इथूनच कसं दिसतो यार. बरोबर यार, आपण तिकडनं आलोय पण इकडं नाही कधी आलो आतापर्यंत. चला आता इकडं जाऊया, कारण किल्ल्यापासून सरळ वरती गेलो आपण. चावणगडावरती गेलो तेव्हा किल्ल्याच्या खाली इकडे नव्हतं आलो. थांबा, इथं क्रिकेटची मॅच चालली, जरा गाडी साईडला घेतली पाहिजे अशा ठिकाणी. त्यांचं आहे ना तिथं बघा, गडी वाटून घेण्याचंच काम चाललंय अजून. त्यामुळे त्यांचं टॉस व्हायचा, नंतर बॅटिंग फिल्डिंग वाटून घ्यायचे. त्याला वेळ जाईल, त्यापेक्षा तोपर्यंत चला आपण जरा पुढं जाऊया. कसा परिसर दिसतो यार समोर. इथून किती मला वाटतं 8 किलोमीटर राहिलंय हडसर किल्ला, पण समोरचा परिसर मात्र नाच झालाय. खरं ना. एक मिनिट, तुम्हाला मी जरा काचेतून बाहेर हात काढून दाखवतो कसं आहे ते. कसा आहे किल्ला? किल्ला नाही हो, परिसर कसा आहे. अरे छोटा धबधबा. कसा आहे परिसर, आहे का? किल्ला तर आहेच, किल्ल्यावरती जायचंच आहे. पण इथं आहे ना काय रे, ते छोटा नदी का काय, काहीतरी यार नदी का काय, काय माहिती. एवढं काय माहित नाही, पण आहे. कसला आहे परिसर काल आहे. हा जो किल्ला आहे ना, त्या किल्ल्याला पर्वतगड म्हणतात. जसं आपलं नाही का. अरे ते किती कामशीचं धरण इथं. थोडं पुढं पाहिलं ना, एक मिनिट थांबा, मी हे पाहता पाहता पुढं पाहिलं. कामशीत धरण वाटतं काय आहे. पुढं धरण पण यार. माणिकडो आहे, माणिकडो. माणिकडोह डॅम रोड. थांबा 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 थांबा, चला तिकडं पण जाऊया, हडसर किल्ल्यावर पण जाऊया. पर्वतगड म्हणतात, पर्वतगड मला वाटतं. हां बरोबर. चला आता जाऊया जाऊया जाऊया, पुढे जाऊया. माणिकडोह जलविद्युत केंद्र, हडसर किल्ला. चला आता व्हिडिओ चालू ठेवतो थोडासा, कारण परिसर चांगला आहे. कसला यार परिसर. एक तर कोणाच तरी बंगला यार. बंगला काय, बंगलाच आहे वाटतं का काय. फार्म हाऊस आहे, योगमाया.
कसा आहे बघितलं का इकडचा रस्ता. यार परिसरच नाद नाही. आणि त्यात काय आले आभाळ आले मस्तपैकी, त्यामुळे ऊन लागत नाही. आणि हायवेमध्ये सुद्धा असं जास्त असं कडक उन्हाचा प्रकार किंवा तसं ऊन जाणवत नाही जास्त. बाकी इकडचं काय तर नाणेघाट पण आहे. ह्याच रोडला नाणेघाट पण आहे पुढं. माणिक डोह तलाव इथून तुम्हाला दाखवतो बरं का मी खाली माणिक डोह तलाव कसा आहे. यार नाद नाही खरं ना. वाव एक नंबर. थांबा मी नुसतंच वाव करतोय, तुम्हाला परिसर दाखवतो मी. माझा वावला काय अर्थ आहे तुम्हाला दाखवल्याशिवाय, बरोबर का नाही. नुसताच वाव काय करायचं वाव. थांबा तुम्हाला दाखवतो वाव. तिकडनं तसा परिसर दाखवण्यापेक्षा आहे ना 2 मिनटं जरा खाली उतरतो. पाठवून गाडी आली. थांबा आता जायचं माझा दरवाजा घेऊन गाडीचा. अरे बापरे चला आता तुम्हाला पाहायचं का पाठीमागचा परिसर. तिथपर्यंत पण जाता येईल का काय काय बघू ना राव. जर जाता आलं तर तिथपर्यंत पण जाऊया. तिथपर्यंत म्हणजे कुठं. थांबा कसा आहे इकडचा परिसर. एक नंबर आहे का नाही. हे माणिक डोह. वाव एक नंबर परिसर यार. जरा झूम कमी करतो, एक वर घेतो. हे का कसला आहे परिसर. नाद नाही नाद खरंच. इथे ना इथं इथं तुम्हाला म्हटलं ना इथपर्यंत जाता येते का पाहतो मी. तर तिथपर्यंत जाता आलं ना तिथपर्यंत जाऊया आपण. इतकं वार आहे. माझा आवाज येतो का नाही काय माहिती तुम्हाला. चला इथं खाली तर काय जाता नाही आलं, पण इकडे जाऊया कुठंतरी. कसलं यार. म्हणजे मी म्हणतो ना की आपण फिरल्याशिवाय आपल्याला काय दिसणार नाही, तसा हा परिसर आहे इथला. जोपर्यंत आपण फिरत नाही तोपर्यंत काही कळत नाही. कसलं भारी यार इथं खरंच ना. चला हडसर किल्ल्यावर जाऊ, पण हडसर किल्ल्यावर नंतर जाऊ. आधी जरा इकडे ना मुक्ताई देवी मंदिरापाशी इथं कुठं त्या मंदिरापाशी जाऊन येऊ, कारण की परिसराचा एवढा नाद आहे ना यार खरंच. काय चला दिवस वेळ सर्व आपलं आहे, त्यामुळं जास्त डोक्याला हेडेक नाही करून घ्यायची. पहिलं थांबा पुढचाच परिसर लावतो. तुम्ही म्हणाल हे काय येतं पुढं नक्की. कसा आहे पुढचा परिसर बघितला का. आपल्या पुढे एक ओमनी चालली. आत्या गाडी मागं आपण गाडी घेतली, पण तिकडनं येताना मात्र हवा टाईट होणार आहे आपली. खरं ना यार. अयो अरे रे रे नाद नाही नाद. लयच भारी परिसर आहे. कोणतरी ना दुसऱ्याने आपलं खालून गाडीवर चढतानाचा व्हिडिओ काढायला पाहिजे होता. इथं ठेवला असं ते ट्रायपॉड पडून जाईल ना आपला इथला. वाव खरं नाही यार. हे हा फायदा असतो बरं का असं फिरण्याचा. कसलं यार नाद नाही नाद. लयच भारी. कसलं आहे परिसर. आता काय केलं तिथून वरतून म्हणजे तिथून वरून ज्या गाडी चालल्यात का तुम्हाला गाडी नाही दिसणार ना, तिथून त्या रस्त्यावरून आपण खाली आलो एकदम. आणि आता इथं मला दर्शन घ्यावं, पण ते मंदिर आहे ना तेच नेमकं बंद आहे, त्याला कुलूप आहे. आणि हा समोर माणिक डोह तलाव. नाद नाही यार. माझा आवाज येईल का नाही काय माहीत नाही, कारण की इथं आहे ना इतकं तुफान वारं आहे ना, ते वारं मला सुद्धा ढकलत आहे खाली. तुम्ही तर जा समोरच्या झाडावरच्या जे हलतंय ना त्यावरून तुम्हाला अंदाज येईन किती वारं आहे ते. कसला नाद यार. चला जरा खाली जाऊया अजून. इथं समोर आपली बॅगी लावली आणि वारं इतकं तुफान आहे तुम्हाला सांगू शकत नाही. असं कसं आहे ना बार 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 करतंय. आवाज येईल का नाही काय माहिती भाऊ माझा. कसा यार परिसर. नाद नाही खरं ना. इथं काहीतरी काम चाललंय.
ते असं पलीकडची बाजू पण दाखवण्यानंतर ते वरती ट्रेन आणि ते सर्व वरती डोंगर आहे पुन्हा कसं धबधबासारखं पाणी येत असेल खाली आहे का नाही. इथे ना आत्ता तिकडनं आलो जरा 1-2 फोटो घेतले. अरे बापरे इथलं कसला परिसर आहे यार. इकडं पण लय भारी आहे. वारच लय आहे इथं. नाद नाही खरं ना. चला हे काम करू दहा झालंय ना. आता हे इथं काम करतोय याला सांगू आपले फोटो घ्यायला 1-2.